नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। 26व्या धम्मपरिषद महिला धम्मपरिषदच्या माताजी धर्मदर्शन माताजी पत्रकार परिषद घेण्याचं कारण 26 वर्षापासून माताजी भीमटेकडी इथे दरवर्षीप्रमाणे धम्मपरिषद फार मोठ्या प्रमाणात व दिवसेंदिवस दरसालप्रमाणे जनता बौद्ध उपासक वाढत चालले तरी ही पत्रकार परिषद अशी विनंती पत्रकार माझी की जास्तीत जास्त पेपरला छापून बौद्ध परिषदेला जास्त प्रतिसाद द्यावं ही नम्र विनंती यापुढे माताजी सुरू करतील। तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून आज ज्यांनी ही आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे असे या धम्मपरिषदेचे स्वागत अध्यक्ष आमचे महाउपासक ज्यांचं महाराष्ट्रात नाव आहे असे इजूभाऊ मगरे, जिल्हा अध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो, मंगल कामना देतो। पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की भारतामधील ही पहिली बौद्ध महिला धम्मपरिषद असेल। परिषद अनेक होतात पण बौद्ध महिला धम्मपरिषद मात्र ही पहिली आहे आणि या परिषदेमुळे महिलांमध्ये बौद्धिक परिवर्तन व्हावं, तात्विक परिवर्तन व्हावं, महिलांमध्ये जागृती व्हावी हा उद्देश या महिला धम्मपरिषदेचा आहे। या धम्मपरिषदेला वर्षानुवर्षे महिलांची संख्या जास्त वाढत आहे। आमच्या महिलांना भीमटेकडी हे माहेर वाटते। दरवर्षी येणारी धम्मपरिषद ही कधी आहे, कशा पद्धतीने घेणार आहेत याची माहिती आमच्या सर्व महिला मंडळ माझ्याकडून काढून देत असतात, सतत माझ्या पाठीशी असतात। अशा सर्व महिला मंडळाच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आरोग्य, वैद्यकीय या सर्व प्रगती होण्यासाठीच आपण बौद्ध महिला धम्मपरिषद घेत असतो। या बौद्ध महिला धम्मपरिषदेचे विशेष महत्त्व आहे। त्याही पलीकडे या महिला धम्मपरिषदेमुळे त्यांच्या संसाराची उत्तरोत्तर प्रगती होते। याचं कारण असं आहे की दोन्ही दिवसाच्या धम्मपरिषदेमध्ये देश विदेशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुणी असतात आणि त्या धम्मदेशनेचा लाभ घेण्यासाठी हे सर्व महिला मंडळ आमच्यासोबत प्रचारासाठी असतात, धम्मज्ञान ऐकण्यासाठी असतात आणि संस्कार ग्रहण करण्यासाठी सुद्धा असतात। यावर्षी तर मात्र आम्ही गेल्या डिसेंबरपासूनच शहर जोडो खेळ अभियान हे अभियान चालू केलं। जवळपास आत्तापर्यंत 200 ते 250 खेळांना आम्ही भेटी दिल्या। त्याही पलीकडे शहर जोडो विहार अभियान जवळपास औरंगाबाद शहरातील मला असं वाटतं 100 बुद्ध विहारांना आम्ही भेटी दिल्या असतील। 100 वस्तीमध्ये आम्ही सर्वांना एकच मंगलकामना केली की तुम्ही दान देण्यापेक्षा तुम्ही दान किती देता याला महत्त्व नाही, पण दान देता तुम्ही येता ऐकता याला महत्त्व आहे। म्हणजे धम्मपरिषद म्हणजे बौद्ध धर्माचे संस्कार रुजवण्याची एक केंद्रबिंदू आहे असं म्हणण्यास काय हरकत नाही। प्रियजनो, या धम्मपरिषदेमध्ये इजूभाऊ सारख्या असंख्य उपासक उपासिका आपल्यासोबत आहेत की जे दरवर्षी आपला फार मोठा खालीचा वाटा धम्मपरिषदेसाठी देत असतात। प्रियजनो, यावर्षी या धम्मपरिषदेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे महाउपासक नितीनजी राऊत साहेब, आमदार उत्तर नागपूर, मंत्री महाराष्ट्र राज्य हे लाभलेले आहेत, या धम्मपरिषदेचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या दिवसचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, भारतीय कोषाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा मुंबई म्हणजे बाबासाहेबांचे नातू आहेत। पहिल्या दिवसचे उद्घाटक ज्यांनी आपल्या भीमटेकडीला सुंदर असा रोड करून दिला असे आमचे महाउपासक डॉक्टर AB गायकवाड MCD याचे मोठे डायरेक्टर आहेत, त्यांना आम्ही धन्यवाद देतो। धम्मपरिषदेच्या दुसऱ्या दिवसच्या उद्घाटक आमच्या महाउपासिका ॲडव्होकेट रंजनाताई भोसले, नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे की ज्यांनी बाबासाहेबांचा बंगला अगदी समाजाला ओळख करून दिल्या अशा रंजनाताई भोसले यांना मी धन्यवाद, मंगलकामना देतो। त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून आपल्या धम्मपरिषदेला लाभणार आहेत महाउपासक जोगेंद्रजी कवाडे साहेब, माजी खासदार, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी नागपूर। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांचा परिचय असे आमचे महाउपासक बाबूरावजी कदम साहेब MGMचे डायरेक्टर। त्याचबरोबर औरंगाबाद शहरामध्ये ज्यांचं अनाथपिंडक म्हणून नाव गाजतंय असे आमचे महाउपासक डॉक्टर संजयजी पवार साहेब मनपा
त्याचबरोबर आमचे महाउपासक श्रीजी बनसोडे सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालना, त्याचबरोबर अशोकजी येरेकर साहेब की ज्यांनी औरंगाबाद शहरातील 80-85 विहारांना दमदान देऊन चांगलं कुशल कार्य करत आहेत, अशा येरेकर परिवाराला धन्यवाद देतो. त्याचबरोबर डॉक्टर वेशामध्ये ज्यांनी उत्कृष्ट नाव असं गाजत आहेत असे आमचे डॉक्टर अरविंदजी गायकवाड साहेब, कॅन्सर हॉस्पिटल मॅनेजमेंट डायरेक्टर. त्याचबरोबर आमच्या सतत काम करण्यासाठी सोबत असतात अशा प्राचार्य सूर्यकांताताई गंगाधरजी गाडे, कार्याध्यक्ष पॅन्थर रिपब्लिकन पार्टी. त्याचबरोबर प्रदीपजी जयस्वाल साहेब आमदार, जे औरंगाबाद शहरामध्ये गरीब समाजाला ज्यांना गरज आहे, रोडची गरज आहे, निवासाची गरज आहे असे काम करतात, असे जयस्वाल साहेबांना सुद्धा मंगल कामना देतो. त्याचबरोबर माननीय डॉक्टर प्रमोदजी आंबाळकर साहेब, MD सिनेमा अभियंता दिग्दर्शक नांदेड, त्यांना सुद्धा मंगल कामना. डॉक्टर CR थोरात प्रोफेसर या गाठीचे मोठे अधिकारी होते, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला जे उपासक उपासिका साहित्यामध्ये ऋषिकेशजी कांबळे साहेब, आमच्या डॉक्टर मालतीताई बोदडे, अरुणाताई लोखंडे, त्याचबरोबर आमच्या अनिताताई हुराडे, सूर्यवंशी मॅडम, आमच्या शोभाताई कोल्हे, त्याचबरोबर आमच्या महाउपासिका रेखाताई मेसराम, छायाताई मेसराम, त्याचबरोबर आमचे साहित्यिक आमचे पेटकर मॅडम आणि अनेक असे इत्यादी साहित्यिक आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवले. पूजनीय भदंत ज्यांचा महाराष्ट्रावर ज्यांना कणा म्हणल्या जाते असे आमचे पूजनीय भदंत महास्तवीर धर्मसेवकजी मुळावा यवतमाळ, की ज्यांच्या संस्थेमुळे आज महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये लाखोच्या संख्येने भिक्खू आणि भिक्खुनी तयार झाल्या. त्यामधले मी एक उदाहरण आहे की त्यांची शिष्य आहे. असे पूजनीय भदंत धर्मसेवकजी महास्तवीर या धर्मपरिषदेला धर्मदेशना देण्यासाठी येणार आहेत. पूजनीय भदंत विश्वनानंद मोदीजी महास्तवीर बुद्धलेणी, की ज्यांच्यामुळे आज औरंगाबाद शहरामध्ये सर्व भिक्खू संघ आनंदाने सुखाने राहतो आणि संस्कारयुक्त जगतो. त्याचबरोबर पूजनीय भदंत बोधीपालवजी महास्तवीर लोकोत्तरा बुद्धविहार, की ज्यांनी सुंदर औरंगाबाद शहराला एक शान वाढवली, असे बोधीपालव वंतीजी सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. त्याचबरोबर पूजनीय भदंत उपबुद्धजी महास्तवीर पूर्ण जे महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट विहार त्यांनी उभं केलं, उपासक उपासिका घडवत आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या धर्मदेशनेने पूर्ण महाराष्ट्र गैरवरून जाते असे पूजनीय भदंत केमधम्मजी महास्तवीर मुळावा यवतमाळ, असे पूजनीय भदंत भिक्खू संघ जपान, थायलंड, श्रीलंका अशा विविध देशामधून भिक्खू आणि भिक्खुनी संघ येणार आहेत. आमच्या पूजनीय भिक्खुनी धम्मशिलाजी महास्तवीर, पूजनीय भिक्खुनी शिलाचाराजी महास्तवीर, त्याचबरोबर पूजनीय भिक्खुनी उपलवर्णा श्रीलंका, पूजनीय भिक्खुनी खेमा कलकत्ता, पूजनीय भिक्खुनी शिलाचाराजी बांगलादेश, अशा वेगवेगळ्या देश विदेशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी येणार आहेत. त्यांच्या धर्मदेशना ऐकण्यासाठी आपल्या सर्वांना लाभ व्हावा यासाठीच आपण आजची ही पत्रकार परिषद घेत आहोत. या पत्रकार परिषदेचं ज्यांनी आयोजन केलं तसे आमचे इजूभाऊ मगरे साहेब यांना सुद्धा, यांच्या परिवाराला सुद्धा मंगलकामना देतो. त्याचबरोबर औरंगाबाद शहरातली ज्याची शान आणि मान आहे, जे 60 वर्षानंतर आपल्या SCचा पालकमंत्री मिळाला, असे आमचे संजयजी शिरसाट साहेब पालकमंत्री, आमदार छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, असे बरेचसे मान्यवर या धम्मपरिषदेसाठी जास्तीत जास्त संख्येने येणार आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या धम्मदेशनेचा धम्मप्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने येण्याची कल्पना करावी. त्याचबरोबर आज 23, 24 आणि 25 विनय पीठक इंटरनॅशनल चॅन्टिंग आपण आजच्या दिवशी ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन केला अशा आयुष्यवती रमाताई आंबेडकर तेलतुंबडे यांच्या हस्ते विनय पीठक इंटरनॅशनल चॅन्टिंगचं आजच्या दिवशी आपण उद्घाटन केलं. त्याचबरोबर आजच्या प्रमुख पाहुणे आमच्या माननीय प्राचार्य सूर्यकांताताई गाडे हे आजच्या प्रमुख पाहुणे होते. तसेच माननीय
संजीवभाऊ शिसाट, मनपा सहआयुक्त हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमच्या महाउपासिका शुभांगीताई धोत्रे वाघचौरे हे सुद्धा आजच्या चॅरिटीच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आमचे क्वेश्चनाचार्य पट्टेबहादूर साहेब, तशाच अनिताताई वाडे, त्याचबरोबर आमच्या पेटकर मॅडम, आमच्या गुंजके मॅडम, आमच्या दांडगे मॅडम, आमचे दांडगे साहेब, त्याचबरोबर जोहरे साहेब, पेटकर साहेब, आपण सर्वजण आजच्या या चॅरिटीचा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडला. आजपासून तर जवळ 25 तारखेपर्यंत विनयपीठक इंटरनॅशनल चॅरिटी प्रथमतः महाराष्ट्रात होत आहे. याचा अर्थ असा आहे की भगवंताचे 84,000 धर्मस्कंद हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. समाजाला भगवंताची पाली भाषा कळायला पाहिजे. त्या भगवंताच्या गुण्याने आपल्या मानसिक, शारीरिक ही जी वेदना आहे, या वेदनेने माणसाला म्हणजे त्या वेदनेतून मुक्त होण्यासाठी आपण भगवंताचे उदाहरण 3 दिवस भीमटेकडी या परिसरात जास्तीत जास्त प्रमाणाने लोकांनी ऐकावं, यासाठी आपण 3 दिवसाचा हा चॅरिटी कार्यक्रम आपल्या भीमटेकडी या ठिकाणी आयोजित केला. हा सर्व वर्गच कार्यक्रम येत्या 17 तारखेपासून आपण सामनेरी विपश्यना, ध्यानभावना असं शिबिरसुद्धा गेल्या 17 तारखेपासून आपल्याकडे सुरू आहे. तब्बल 15 दिवसापासून विश्वशांती बुद्धविहार, भीमटेकडी, जटवाडा रोड, लेणी परिसर या परिसरात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त आपल्या उपासक उपासिकांचे माझ्यासोबत असलेला सपोर्ट, माझ्यासोबत असलेले त्यांचे योगदान मी सर्व औरंगाबादकरांना, महाराष्ट्रातील उपासक उपासिकांना खूप खूप धन्यवाद देतो. येत्या 28 तारखेला आपण डॉक्टर B.R. आंबेडकर 100 बेड हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या जवळपास आपण 3 वेळ उद्घाटन केलं, म्हणजे फक्त जुन्या ओपीडीचं उद्घाटन केलं, परंतु एका वर्षामध्ये औरंगाबाद शहरातील उपासक उपासिकाने 2.25 कोटी रुपये धम्मदान देऊन आपण 50 बेड हॉस्पिटलचं काम पूर्ण केलं. त्या 50 बेड हॉस्पिटलच्या बिल्डिंगमधून 2 रूमचं उद्घाटन आपण येत्या 28 तारखेला या मान्यवरांच्या हस्ते आपण त्या 2 रूमच्या उद्घाटन करणार आहोत. ते उद्घाटन म्हणजे मी उभं केलं म्हणून नव्हे, तर आमच्या तमाम बौद्ध समाजाने एका आवाजात, एका सुरात आणि एका मुठीने आपल्याला एका वर्षामध्ये 2.25 कोटी रुपये धम्मदान देऊन फार मोठं समाजाचा एक वैद्यकीय भाग उचलून घेतला आणि त्या ओपीडीचं उद्घाटन येत्या 28 तारखेला आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. निश्चितच आपण सर्वजण या कामामध्ये सहभागी आहात. मी पुढचा एक मोर्चा आहे, परंतु माझ्या मागे असलेले जे काही पडद्याच्या मागचे कलाकार आहेत ते अतिशय स्ट्रॉंग आहेत. मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो, मंगलकामना देतो, शुभकामना देतो. निश्चितच जे उपासक लाईव्ह ऐकतील, जे ऐकणार आहेत, जे ऐकत आहेत, आपल्या सर्वांनी हेच निमंत्रण समजून येत्या 27 आणि 28 तारखेला अखिल भारतीय भिक्खुनी संघ आयोजित 26वी बौद्ध महिला धम्मपरिषद, विश्वशांती बुद्धविहार, भीमटेकडी, जटवाडा रोड, लेणी परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या ठिकाणी येण्याची कृपा करावी. या आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन ज्यांनी केलं, जे सतत जवळपास गेल्या 15 वर्षापासून आपल्या पत्रकार परिषदेचं आयोजन अतिशय उत्कृष्टपणे करतात, उत्स्फूर्तपणे करतात, स्वतः आठवण करून देतात, सर्व पत्रकाराशी संपर्क करतात. ही सर्व जबाबदारी आमचे विजयभाऊ मगरे जिल्हाध्यक्ष, त्यांना मी खूप खूप मंगलकामना देतो. आजच्या काळातले ते जीवक आहेत, आजच्या काळातले अनाथपिंडक आहेत, कारण ते खूप मोठं, मग लेणी असेल, चौका असेल, भीमटेकडी असेल, आमचे धम्मज्योती भंतीजी असेल, प्रत्येक भिक्खूंना जशा पद्धतीने माताजीच्या भिमटेवर प्रेम आहे, तसंच सर्व भिक्खूंवरती त्यांचं तेवढंच प्रेम आहे. मी अशा विजयभाऊ मगरेंना सुद्धा मंगलकामना देतो. आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमचे पत्रकार उपस्थित आहेत, आमचे लोकमतचे आहेत, सकाळचे आहेत, दिव्य मराठीचे आहेत, सम्राटचे आहेत, लोकप्रबोधनचे आहेत. आपल्या सर्वांना मी खूप खूप मंगलकामना देतो की आपलं सर्वांचं प्रेम आमच्या या भीमटेकडीवर आहे. भीमटेकडीची बातमी आपण अतिशय उत्कृष्टपणे नोंद करता.
टेकडीची दखल मात्र आपण सूक्ष्मपणे घेतात, त्याबद्दल सर्व आमच्या पत्रकार बंधूंना धन्यवाद देतो, मंगलकामना देतो, शुभकामना देतो. परत जाता जाता ज्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली अशा आमचे जिभाऊ मगरेत, त्यांना मंगलकामना देऊन, आपल्या तमाम बौद्ध उपासक उपासिकाला मंगलकामना देऊन, जे माझ्यासोबत सतत आणि सतत काम करतात अशा भिक्खूंना, आपल्या सर्व उपासकांना जे 24 तास आमच्यासोबत काम करतात अशा आमचे भीम टेकडीचे सदस्य पदाधिकारी, आमचा अनिकेत, आमचा सुरेश, आमचे सर्व नितू, संकेत, हे सर्वांना खूप खूप मंगलकामना देतो. त्याचबरोबर शाळेचे जे कामं सांभाळतात अशा आमचे जोगेंद्र, भाग्यशाली आणि सर्व शिक्षक वृंद, आपल्या सर्वांना मंगलकामना देतो. आज या पत्रकार परिषदेमध्ये असलेल्या आमच्या उपासक उपासिकाला मंगलकामना देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेली धमदेशना या ठिकाणी थांबतो. साधू साधू साधू.